नमस्कार मंडळी, सुजाताज होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण इथे दलियाची खीर बनवणार आहोत। तर त्यासाठी साहित्य बघूया। इथे मी 1 वाटी दलिया घेतलेला आहे, 1 वाटी गूळ घेतलेला आहे। दलिया आणि गूळ याचं प्रमाण हे समान असावं। ड्रायफ्रुट्सचे काप घ्यायचे, 2 ते 3 चमचे ओल्या खोबऱ्याचे काप, 2 चमचे ओल्या खोबऱ्याचा चव, जायफळ आणि वेलची पावडर। इथं वेलची मी साखर घालून बारीक केली होती। तर हे झालं आपलं साहित्य। आता कृती बघूया। इथे मी कुकरमध्ये 3 चमचे तूप घेतलेलं आहे, त्यामध्ये दलिया घालायचा आणि दलिया तुपामध्ये चांगला भाजून घ्यायचा। दलिया भाजताना याला सतत हलवत राहायचं आहे, नाहीतर तो खालून करपू शकतो। भाजत आल्यावर दलियाचा कलर थोडासा चेंज होतो आणि खमंग वास सुटतो। आता दलिया अर्धवट भाजल्यानंतर यामध्ये आपण ड्रायफ्रुट्सचे काप घालायचे, म्हणजे ते सुद्धा दलियासोबत भाजले जातात। आता दलिया व्यवस्थित भाजला गेलेला आहे। आता यामध्ये घालूया बारीक केलेला गूळ। गूळ सुद्धा आपल्याला पूर्णपणे विरघळून घ्यायचा आहे। आता इथे मी ओल्या खोबऱ्याचे काप घातलेले आहेत, ओल्या खोबऱ्याचा चव घालायचा। हे सर्व एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता इथे तुम्ही बघू शकताय गूळ सुद्धा विरघळलेला आहे। आता यामध्ये घालायचं पाणी। इथे मी 1 वाटी दलिया घेतला होता, त्यासाठी 4 वाटी पाणी घालणार आहे। वेलची पावडर घालायची आणि जायफळ असं थोडंसं किसून घालायचं। अशा प्रकारे जायफळ घातलं की त्याचा स्वाद चांगला उतरतो खीरीमध्ये। हे सगळं एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता कुकरला झाकण लावायचं आणि याच्या 3 ते 4 शिट्या काढून घ्यायच्या। कुकर थंड झालेला आहे, आपण एकदा उघडून बघूया। आता ही दलियाची खीर मी तळापासून हलवलेली आहे, तुम्ही बघू शकता अजिबात करपलेली नाही आणि सुटसुटीत अशी झालेली आहे, चिकट झालेली नाही। आता इथे मी दलियाची खीर ही बाउलमध्ये काढून घेणार आहे। आता ही खीर खाताना तुम्हाला जर आवडत असेल तर कोमट दूध यामध्ये घालून घ्या किंवा असंच खाल्लं तरी खूप छान लागते। वरून थोडेसे ड्रायफ्रुट्स घालायचे। तर कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।